नमस्कार मित्र. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा भारतात कधी झाला नाही आणि भविष्यात कधी होणार सुद्धा नाही अशा न भूतो न भविष्यती अंदाजात पार पडतोय. अनेक दिग्गज विवाह सोहळ्याला उपस्थित राहत आहेत. मित्र, आपला संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्याकडे एक आदर्श कपल म्हणून पाहतो ते जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख हे सुद्धा या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. आणि या विवाह सोहळ्याप्रसंगी जेनेलिया वहिनींनी जो कॉस्ट्युम परिधान केला होता त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावरती जोरात सुरू आहे. अंबानी कुटुंबाच्या या शाही विवाह सोहळ्याला जेनेलिया देशमुख अस्सल मराठमोळ्या वेशभूषेमध्ये सामील झाल्या होत्या. नऊवारी साडी आणि त्यावर शोभेल अशी चंद्रकोर आणि नाकामध्ये नथ अशा मराठमोळ्या पेहरावाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. संस्कार हा असा दागिना आहे जो परिधान करावा लागत नाही, पण तो दिसत असतो. या दिग्दर्शक प्राजक्त देशमुखने लिहिलेल्या ओळींचं कॅप्शन देऊन जेनेलिया वहिनींनी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. त्या पुढे म्हणतायत, ट्रेंडने भरलेल्या ह्या जगात मला क्लासिक राहायचंय. मित्रो, जेनेलिया वहिनींच्या ह्या लुकला नेटकऱ्यांची जबरदस्त पसंती मिळते. कमेंट करताना एका नेटकऱ्याने म्हटलंय, याला म्हणतात संस्कार. तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय, चंद्रकोर म्हणावी की चंद्र नभीचा. नऊवारी साडीला साजेसे दागिने सुद्धा जेनेलिया देशमुखांनी परिधान केले होते, त्यामुळे त्यांचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीच्या लग्न सोहळ्यामध्ये सहभागी होताना जेनेलिया देशमुखांनी अस्सल मराठमोळ्या वेशभूषेला प्राधान्य दिल्याबद्दल अनेकांकडून त्यांचं कौतुक होत आहे. मित्र, आपणासही जेनेलिया वहिनींचा हा अंदाज जर पसंत आला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा न विसरता सबस्क्राईब करा. धन्यवाद.